सर्व पालकांना माझी एक विनंती आहे की त्यांनी माझा हा व्हिडिओ नीट ऐकावा आणि त्याप्रमाणे फॉलो करावा. खरं तर मुलगा आपला मुलगी संध्याकाळी घरी येतात. 12 ते संध्याकाळी 5पर्यंत म्हणा किंवा सकाळी 9 ते दुपारी 3पर्यंत शाळेत जातात. आल्यानंतर ते काय करतात? आल्यानंतर जेवण करतात, कपडे वगैरे काय बदलतात, परत आपलं दुसरं दप्तर उचलतात आणि मुलगा निघाला किंवा मुलगी निघाली कुठे? तर क्लासला. पालकांनो, माझी तुम्हाला अगदी कळकळीची विनंती आहे की आपल्या पाल्यांना असं अभ्यासाच्या ओझ्याखाली दाबवून टाकू नका. अलीकडे बघितलं तर सगळ्याच पाल्यांची स्थिती एकसारखी दिसते. जेव्हा आम्ही लहान होतो ना, तर त्या लहानपणच्या काळामध्ये जेव्हा आम्ही शाळा सुटली की शाळेतून सगळे बाहेर यायचो, सगळेजण पाठीला आमच्या दप्तर असायचं. त्यावेळी आजच्या जशा सॅक असतात तशा सॅक नव्हत्या. आमची पिशवी असायची किंवा काहीतरी एक छोटीशी बॅग असायची आणि ती आम्ही पळत निघायचो. पण इतक्या उत्साहामध्ये जायचो ना, घरी गेलो की आई काहीतरी आम्हाला द्यायची, दूध, चहा, बिस्किट किंवा असं खायला काहीतरी करून ठेवायचे आणि ते आम्ही खायचो. आणि नंतर लगेच संध्याकाळी खाली आम्ही वरती राहायचो फर्स्ट फ्लोअरला, खाली आम्ही खेळायला जायचो. पूर्वीचा आमचा वाडा होता. तसं काही आम्हाला जागा नव्हती खेळायला, मैदान वगैरे, डायरेक्ट रस्ताच होता. तो रस्ता खाली अशोक स्तंभापासून सरळ खाली नदीवरती तो रस्ता संपत होता. पण अशा वेळी आम्ही इतक्या उत्साहामध्ये नंतर आम्ही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 2 तास मनसोक्तपणे खेळ खेळायचो आणि नंतर आम्ही घरी यायचो. फ्रेश झालं की घरी आल्यावरती उजळणी म्हणायची, थोडक्यात परवाचा म्हणायचा, श्लोक म्हणायचे, देवाजवळ आईने दिवा लावलेला असायचं, बसायचं, रामरक्षा म्हणायची, मारुती स्तोत्र म्हणायचं, असं जे काय आम्हाला शिकवलं जाईल ते आम्ही म्हणत असो. त्यानंतर आम्ही अभ्यासाला बसत असो. अभ्यास केला, अभ्यास आमचा होमवर्क झाला की जेवण झालं की झोप. 9पर्यंत सगळं सामसूम होत असे की पहाटे आम्ही सकाळी लवकर 6 वाजता उठत असो. आत्ताच्या मुलांचं तसं नाही आहे. पालकांनी तर आत्ताच्या मुलांचं त्यांच्या आयुष्यातून खेळच काढून घेतलेला आहे. पालक आपल्या स्वतःच्या आवडीप्रमाणे, पाल्याच्या आवडीप्रमाणे नाही, स्वतःच्या आवडीप्रमाणे त्यांना जी वाटेल ती ॲक्टिव्हिटी मुलांना देतात. खरं तर होमवर्क काय आहे तो घरी तुम्ही आईवडीलसुद्धा करून घेऊ शकतात. एखाद्या आईवडिलांना कदाचित जमत नसेल, पण तरीसुद्धा तुम्ही काहीतरी वेळ देऊन घरातल्या घरात करून घेऊ शकता. पण तसं होत नाही. मुलांना खेळायला वेळ मिळत नाही. मुलं आले की ते दप्तराचं ओझं उचललं की परत क्लासला जातात. क्लासला 2 महिने क्लासला 2 तास बसतात. क्लासमधून येताना क्लासचा होमवर्क, बाईंनी शाळेचा होमवर्क दिलेला असतो, तो करायचा, हा करायचा, ते करत नाही तोवरती ते कसंबसं खायचं किंवा एकीकडे आई भरवत असते, ते भरायचं आणि एकीकडे पाल्य आपला लिहित असतो, होमवर्क करत असतो. तर अशा रीतीने तुम्ही पालकांचं सगळं त्यांच्या जीवनातला खेळच संपवून टाकलेला आहे. आज ह्या अशा मुलांचं त्यामुळे वागणं बिघडत चाललेलं आहे. त्यांना खेळायला मिळत नाही, त्यांचा सर्वांगीण विकास होत नाही आणि समजा जर मूल खेळून आलं तर ते खूप फ्रेशपणे अभ्यास करू शकतं. पण हे आपल्याला आजकालच्या पालकांना कळत नाही आहे आणि चुकीच्या पद्धतीने त्यांनी अवलंबून मुलांना ते ॲक्टिव्हिटी देत आहेत. आल्यानंतर मुलांना क्लासला घालणे 2 तास, त्याच्यानंतर त्यांनी येऊन अभ्यास करणे, झोपेमध्ये अभ्यास करणे, हे खूप चुकीचं आहे. जरी मुलगा तुमचा त्यावेळी अभ्यास करत असला, बाहेर त्याला एखाद्याचा खेळण्याचा आवाज आला तर तो नुसताच तिथे बसलेला असतो शरीराने, पण मनाने तो मुलगा बाहेरच्या त्या खेळणाऱ्या मुलांकडे त्यांचं लक्ष असतं. किंवा एखादा सायकलवरून जात असेल तर सायकलवरून जाणाऱ्या मुलाकडे लक्ष असतं. कोणाचा तरी आवाज येतो असतो, इकडे जरा बॉल फेक रे, त्या आवाजाकडे त्याचं लक्ष असतं. तो मनाने तिथे खेळत असतो. तर ही जी सगळी पालकांनी
मुलांवरती जी चुकीची संस्कार पद्धती ती अवलंबलेली आहे ती खूप चुकीची आहे. आणि मला असं वाटतं की ह्याच्यातून सगळ्यांनी आपला आपण जे काही चुका करत आहोत त्या चुकांवरती पालकांनी विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या मुलांना खेळाचं स्वातंत्र्य देणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. विचार करा. धन्यवाद.